गणपती बाप्पा नवसाले पावणारा नेरनगरीचा राजा पाहिला का तुम्ही? अरे बाप्पाच्या कृपेने यावर्षी राजावर दर्शन झालं. विकी भाऊ म्हणे यावर्षी तुम्हाला मठात यायला लागते म्हणे. मी आता म्हटलं राजो भल्लाच योग जुळून आला. आव नाही पाहिला आणि ताव नाही पाहिला, डायरेक्ट दर्शनासाठी तयार झालो. यावर्षी 1061 वर्ष होतं म्हटलं मठाचं. 964 मध्ये या मठाची स्थापना झाली आहे. अरे शक्तीपीठ आहे बाबा, हे भक्तीपीठ आहे, प्रेरणास्थळ आहे. आणि इथं दर्शनासाठी आल्याशिवाय राहतच नाही, कारण इथं जो येईन त्याची मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही म्हणते. ज्याली आपल्या मनातली इच्छा पूर्ण करायची असेल ना त्यांना इथं नक्की या. अरे बाबा शैव संस्कृतीचा वारसा आपल्या मंदिराने हे असं तसं आहे काय? आणि एवढ्या चांगल्या ठिकाणी सत्कार होणं हे तर माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती राजो. साऱ्याच्या उपस्थितीत मस्त सत्कार गीतकाराचा कार्यक्रम पार पडला. या गावातले लेकरं बाया पोरं तसे दिवाळीला येऊ का नाही हो, पण गणपती उत्सवासाठी स्पेशल येते म्हटलं गावात. अरे बाबा मठाचा मानाचा गणपती आहे ना हा. पुऱ्या भारतात मठाचे गणपती तीनच आहे म्हटलं. बरं आनंदाची गोष्ट हे आहे का हा मठाचा गणपती असल्याच्यानं 12 महिने तुम्ही याचं दर्शन घेऊ शकता. बाप्पाचा उत्सव इथं लयच वेगळ्या पद्धतीनं सादर होते म्हटलं. अरे बाबा दश अवताराची वेगवेगळे रूप तुम्हाला पाहायला भेटते आणि पाहून मनच भारावून जाईल तुमचं. पारंपरिक नृत्य गायन पाहतच राहता तुम्ही. गणेश उत्सवाचा खरा आनंद घ्यायचा असेल ना तर नेर पडसो पण त्याशिवाय राहूच नका. मी तर पहिल्यांदा गेलतो, पण तुमच्यापैकी कोणी जर याच्या पहिले गेलं असेल ना तर नक्की कमेंट मध्ये मला सांगा. या गणपतीची वेगळीच खासियत आहे राजू. याचा कधी चेहऱ्याचा कलर वेगळा आहे आणि अंगाचा कलर वेगळा आहे. असं कोण आहे मला तर माहित नाही. तुम्हाला माहित असेल सांगा बरं.